नमस्कार. 2026 या वर्षाची सुरुवातच काही मोठ्या घडामोडींनी झाली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन चेहरे आले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हे बदल खूपच महत्त्वाचे आहेत. चला तर मग या सगळ्या नियुक्त्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आपण सुरुवात करणार आहोत जागतिक पातळीवरून आणि त्यानंतर हळूहळू राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर झालेल्या महत्त्वाच्या बदलांकडे वळणार आहोत. चला सगळ्यात आधी पाहूया त्या नियुक्त्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मग ते संयुक्त राष्ट्र असो किंवा वेगवेगळ्या देशांमधले मोठे नेतृत्व बदल. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर काही अशा नियुक्त्या झाल्यात ज्या खरंच ऐतिहासिक आहेत, म्हणजे काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्या आहेत. यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डी.बी. व्यंकटेश वर्मा. ते संयुक्त राष्ट्राच्या निशस्त्रीकरण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बनलेत आणि विशेष म्हणजे हे पद मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. हा भारतासाठी खूप मोठा सन्मान आहे, नाही का? आता आशिया आणि दक्षिण अमेरिकेतल्या काही देशांमध्येही मोठे बदल झाले आहेत. जपानला साने ताकैची यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळाले आहेत, तर दुसरीकडे नेपाळला अवघ्या 35 वर्षांचे बालेंद्र शाह हे सर्वात तरुण प्रधानमंत्री म्हणून लाभले आहेत. चला आता आपल्या देशाकडे वळूया. बघूया भारतातल्या महत्त्वाच्या धोरणात्मक आणि आर्थिक संस्थांमध्ये कोणती नवीन नेतृत्व आली आहेत. राष्ट्रीय पातळीवर नीती आयोगातील नियुक्ती समजून घेण्याआधी ही संस्था नक्की काय करते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही भारत सरकारची मुख्य थिंक टँक आहे, जी धोरणं ठरवायला मदत करते. तर ह्याच नीती आयोगामध्ये एक मोठी नियुक्ती झाली आहे. आपल्याला आठवत असेल 2015मध्ये नियोजन आयोगाची जागा घेऊन ही संस्था बनली होती. तर आता 1994च्या बॅचच्या IAS अधिकारी निधी छिब्बर या नीती आयोगाच्या अंतरिम CEO बनले आहेत. त्यांनी BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतली आहे. नीती आयोगाशिवाय इतरही महत्त्वाच्या संस्थांमध्ये नवीन नेतृत्व आलेलं दिसतंय. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती आहेत, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून NJT श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे. आता आपलं लक्ष थोडं आणखी केंद्रित करूया आणि राज्य पातळीवर विशेषतः महाराष्ट्र आणि मणिपूरमध्ये झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्या पाहूया. आणि ही बातमी तर महाराष्ट्रासाठी खूप मोठी आणि ऐतिहासिक आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या रूपात राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. खरंच हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचबरोबर राज्याच्या पोलीस दलातही एक मोठा बदल झालाय. राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजे NIAचे माजी प्रमुख सदानंद वसंत दाते आता महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आहे. मणिपूरच्या राजकीय परिस्थितीतही एक मोठा बदल पाहायला मिळाला. तिथे राष्ट्रपती राजवटीचा काळ संपला आणि आता एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. तर आता युमनाम खेमचंद सिंग हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कुकी आणि नागा समाजातून 2 उपमुख्यमंत्री नेमले आहेत. सामाजिक संतुलनाच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. चला आता जरा वेगळ्या क्षेत्रांकडे वळूया. क्रीडा, उद्योग आणि व्यावसायिक परिषदांमध्ये कोण नवीन प्रमुख आले आहेत त्यावर एक नजर टाकू. आपल्या राष्ट्रीय क्रीडा संघांमध्येही काही नवीन बदल झालेत. फुटबॉलच्या महिला आणि पुरुष संघांना नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाले आहेत, तर हॉकीच्या महिला संघासाठीही नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती झाली आहे. देशाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या व्यावसायिक संस्थांमध्येही नवीन नेतृत्व आलं आहे. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थेपासून ते अगदी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत आयोगापर्यंतच्या संस्थांचा समावेश आहे. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा आणि काही नियामक संस्थांमधल्या महत्त्वाच्या नियुक्त्या पाहूया. या नियुक्त्या देशाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असतात. देशाच्या 2 प्रमुख सुरक्षा एजन्सी म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था NIA आणि इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस आता नव्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. नियामक क्षेत्रात बोलायचं झालं तर अणु ऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच AERB ह्या संस्थेला एक नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. LK बालसुब्रमण्यम, ज्यांना ह्या क्षेत्रातला तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आणि अणुऊर्जा क्षेत्रातूनच आणखी एक अभिमानास्पद बातमी आहे. आर्या M नचम्मई यांची नियुक्ती ही खरंच ऐतिहासिक आहे, कारण त्या भारतातल्या एखाद्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुख अधीक्षकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 2026 हे वर्ष आत्तापर्यंत अनेक पहिल्यांदा घडलेल्या घटनांचं साक्षीदार ठरलं आहे. मग ते राज्य असो, देश असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळी, अनेक ठिकाणी महत्त्वाचे टप्पे गाठले गेले आहेत. तर मग या सगळ्या बदलांनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो. इतके सगळे नवीन नेते इतक्या महत्त्वाच्या पदांवर
यांच्या निर्णयांचा आपल्या देशावर आणि संपूर्ण जगाच्या पुढच्या वाटचालीवर नेमका काय परिणाम होईल यावर नक्कीच विचार करायला हवा.